युवराज आणि कोण आहे अभय पाटील यांचे मनापासून गणेश. स्वागत, सहर्ष स्वागत. राजकीय व सामाजिक पटलावरील एक आदर्श व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, दमदार प्रभाव आणि दिलदार स्वभाव, सर्वांचे लाडके माननीय श्री अभयजी पाटील साहेब यांचे सहर्ष स्वागत. वेलकम टू VIP डायज. आपण आलात, धन्यवाद. आणि सामना एका षटकाचा राहील याची नोंद घ्या. पाहूया दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना 6 चेंडूंचा राहील, एका षटकाचा राहील. विचलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, उडल्याशिवाय राहणार नाही. अडवू शकल मधला कोणी अशी भिंत नाही. सामना सुरू करा. येथील वादले खेटेले तुफान, ही वाट चालतो मी. अडथळ्यानं भिवून अडखळले हे पसंत नाही. पाहूया पुढचा चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने आजचा दिवस युवराज पाटीलच्या नावावर आहे. पाहूया तशा प्रकारे खेळ करतो तो. गोलंदाजी आणि फलंदाजी. आज सर्व मदार त्याच्यावर आहे संघाची. क्षेत्र कोणते असू दे, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. इथे यश मिळवायचे तर कष्ट करावे लागतील. युवराज आणि गणेशाला आजचा दिवस जर नावावर करायचा असेल तर आपल्याला सिद्ध कर. हा प्रकार चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतं. धाव संख्या जाऊन पोहोचली 3 अंकावर. मिलन ए संघाचा कर्णधार, तसेच विपक्षात विजयी संघाचे कर्णधार लॉर्ड साठी यावे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आदित्य याने त्वरित मंचाशी संपर्क साधावा. जे षटकाराने मॅच जिंकून दिले, आपली ताकद दाखवताना युवराज पाटील. हा प्रकार चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला आहे. स्टँडर्ड डिलिव्हरी, सरळ भिरकावून दिला. 6 धावांसाठी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 अंकावर. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. पुन्हा प्रकार चेंडू बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. एक हुकमी एक्का मास्टर संघाचा युवराज पाटील. आज यासाठी युवराजला बक्षीस आलेलं आहे मास्टर कडून. षटकार मारल्या 200 रुपयाचं बक्षीस. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावर नक्कीच बक्षीस युवराजसाठी या ठिकाणी होतं. 200 रुपयाचं बक्षीस मास्टर क्रिकेट कडून. धाव संख्या जाऊन 16 या अंकावर. युवराज पाटील आपलं आक्रमकता दाखवताना आजच्या दिवसात. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. एक्स्ट्रा वाईट प्लस एक्स्ट्रा डिक्लेअर झोन अशा 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावर. पाहूया युवराज पाटील. सबमरीन डिलिव्हरी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान मानते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावर. धाव संख्या जाऊन पोहोचली 19 अंकावर. 20 धावांचं एक मोठं आव्हान. गोष्टींना पुरून कोणती गोष्ट उरते तिचे नाव आहे कष्ट. जी करण्याची जिद्द मनात असायला हवी. थोडेसे मागे आले म्हणून खचून जाऊ नका. विचार करत आहे धनुष्यबाणाचा. जो जेवढ्या वेगाने मागे घेतला जातो तेवढ्या वेगाने लक्ष्याचा पाठलाग करतो. आणि त्या धनुष्य बाणाप्रमाणे आता लढावे लागेल समोरच्या टीमला. कारण आव्हान मोठं आहे. धनुष्य बाणाप्रमाणे विचार करावा लागेल.
येणाऱ्या दोन्ही फलंदाजांना. विजयी संघाला बाय. विजयी संघाला बाय. बक्षीस लागो. आदित्य एक चांगली अशी फलंदाजी. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केलाय आदित्य याने. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच मिस्टर आदित्य. वेल प्लेड. वीस धावाचं आव्हान. मोठं लक्ष. आव्हान मोठं आहे पण मागचा सामना जिंकवला होता याच संघाने. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार. विजयी संघाला बक्षीस लागू झाले आता कारण त्यांना बाय मिळाले आहे. हा सामना जो जिंकला त्याला बक्षीस लागू. किती क्रमांकाचे नंतर समजेल त्यांच्या खेळावरनं. पण आतापर्यंत त्यांनी जो खेळ दाखवला त्याच्या जोरावर त्यांना बक्षीस तर लागू झालंय. ते दोन्ही संघामधला कोणी असू शकतो. असेल नसेल कुणी पंखांवर भरारी ठेव. बदलतील हे दिवस. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. इथे युवराजला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे कारण त्याने स्वतःवर स्वतःच्या जिम्मेदारीवर जी धावांची मजाल मारली. 19 धावा फलकावर लावल्या. 20 धावाचं आव्हान ते ठेवलं आहे आणि तेच आता गोलंदाजाने त्याला दाखवायचं आहे माझी गोलंदाजी कशा प्रकारे हाताळतो तो. आणि उंचावर मारलेला हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. मी आपल्या गावचे सुपुत्र अभय पाटील यांना विनंती करतोय नाणेफेकसाठी यायचं आहे पुढे होणाऱ्या सामन्यासाठी. मान्य श्री अभय पाटील. चांगलं असं मैदान जे आपल्याला लाभलं सर्वांच्या मेहनतीने. तसंच मी सर्वांना सांगू इच्छितो जे बापगाव आणि सापे या गावांकडे जे मैदान आहे ना ते ग्रामपंचायतनी कसं बनवलं हे प्रत्येकाने जाऊन पाहावं. तसे मी विनंती करतो सर्व राजकीय कार्यकर्त्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना व ग्रामपंचायतला त्याच प्रकारे असं जेव्हा मैदान होईल ना तेव्हा आपलं गाव दिगाची गाव हे नाव होईल. जे बापगाव आणि सापे या ठिकाणी जे मैदान आहे ते जाऊन बघावे सर्वांनी कशा प्रकारे बनवलं. म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो की आपल्यापर्यंत जे होईल ना ते नक्की करा. समाजकारणात मोठा वाटा ठेवा. प्रत्येकाने जाऊन बघा कशा प्रकारे ते मैदान केलं. चारी बाजूला कंपाऊंड स्टँड आणि त्यांची एंट्री बघा. बापगाव आणि सापे या ठिकाणी त्या ग्रामपंचायत मोठ्या आहेत हे मान्य आहे आपल्याला. पण आता राजकारण सुद्धा मोठं झालंय. मोठे मोठे राजकारणी आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे सर्वांनी गावासाठी समाजकारणासाठी करावं. दुसरं काय नाही. मी हे सर्वांना बोलतो असा कोणाला एकाला नाही आणि कोणी राग सुद्धा मानून घ्यावे नाही. हे गावाच्या विकासासाठी बोलतो कारण 10 वर्षात गावांचा काहीच विकास झाले नाही. 5 वर्षात जे आहे ते आहे. आपल्या गावाचा विकास हेच आपलं नाव असतं गावाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं आहे पण विकास फार कमी आहे. मी नाही कोणा सरपंचाला बोलत उपसरपंचाला नाही कोणी राजकारणाला स्वतःहून वैयक्तिक बोलत. एक गावासाठी बोलतो. कोणी राग मानून नाही घ्यावे पण ते करावं असा एक एवढीच अपेक्षा सर्व मंडळाकडून. पाहूया युवराजाचा हा प्रॅकेट चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि इथे मोठा मासा गळाला. उंच उडाला. झेल समाप्त झाला बॅटरचा खेळ. मार्फत एक चांगला गोलंदाज. 2 चेंडू राहिलेले शिल्लक.
2 मध्ये 16ची आवश्यकता. पाहूया युवराजाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्की माझ्या बोलण्यावर लक्ष द्यावे ग्राउंडसाठी. फक्त पक्ष करू नका, हा माझा जिजाऊ, हा माझा बीजेपी, हा माझा शिवसेना. कारण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षात आहे. गावाचा विकास हेच लक्ष ठेवा. पक्ष किती पण असू दे, विकास फक्त हेच लक्ष ठेवा. पाहूया युवराज पाडेल कशा प्रकारे पुढचा चेंडू, हा प्रकार चेंडू आणि येथे उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. पुढचा सामना